रत्नागिरी के घेट तालुका में धामणदेवी ग्राम पंचायत में विकास कार्यों और जेम यानी सरकारी ई मार्केट प्लेस खरीद प्रक्रिया में कथित भ्रष्टाचार के विरोध में पूर्व ग्राम पंचायत सदस्य संदेश पेवेकर ने 7 अप्रैल 2026 से खेड़ पंचायत समिति के सामने आमरण अनशन शुरू किया। पेवेकर ने कहा कि प्रशासन ने आश्वासन दिए थे, लेकिन 4 महीने में कोई कार्रवाई नहीं हुई, इसलिए दोषियों के खिलाफ कार्रवाई सुनिश्चित करने के लिए उन्होंने आमरण अनशन का रास्ता अपनाया। आइए जानते हैं आगे क्या प्रतिक्रिया दी संदेश पेवेकर इन्होंने। सदस्य ग्रामपंचायत सदस्य आहे। ग्रामपंचायत धामणदेवीमधून जो जीएम बोर्ड मार्फत खरेदी आली होती, त्यामध्ये जो घेतला आहे प्रत्यक्षात लॅपटॉप कमी किमतीचे आणि किऑक्स हे जास्त किमतीचे बिलं लावण्यात आले। प्रत्यक्षात लॅपटॉपचे बिलं लावण्यात असणार आहे, त्याचे प्रिंटरसुद्धा घेतले। ते प्रिंटर हाय क्वालिटीचे इनवॉइस लावले। प्रत्यक्षात HP चे 13,000चे प्रिंटर, कमी दर्जाचे प्रिंटर घेण्यात आले। CCTV त्याचे TV या वस्तू खरेदी करण्यात आल्या। यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला आहे आणि या संदर्भात मी नोव्हेंबर महिन्यात पंचायत समिती इथे तक्रार दाखल केली होती। त्यावर काहीच कारवाई होत नव्हती, म्हणून मी 26 जानेवारी रोजी उपोषणाचा इशारा दिला होता। त्यावर कारवाई म्हणून त्यांनी प्राथमिक चौकशी केली, पण तो चौकशीचा अहवालसुद्धा त्यांनी सोयीस्कर म्हणजे त्यांच्या मर्जीनुसार म्हणजे दिला। म्हणजे जो दोषी असूनसुद्धा यात प्रत्यक्ष म्हणजे दोषींवर जी कारवाई व्हायला पाहिजे अपेक्षित ते अहवालात सादर केली नाही। म्हणून मी पंचायत समितीत पुन्हा तक्रार दाखल केली की जो प्रत्यक्ष चौकशीत जे निष्पन्न झालं ते तुम्ही चौकशी अहवालात तुम्ही लेखी दाखल करा, कारण पाठराखण करणं हे चुकीचं आहे। आता तुमची मागणी काय आहे? आता माझी मागणी आहे की जे दोषी आढळले आहेत त्यांच्यावर तुम्ही कारवाई करायला पाहिजे। दोषी आढळले म्हणजे याच्यामध्ये कोण दोषी आहेत? यामध्ये ग्रामसेवक, सरपंच म्हणजे ज्यांच्या मार्फत खरेदी झाली, कारण एखादा पेमेंट जाताना ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आणि सरपंच या दोघांच्या सह्या असतात, बरोबर आहे ना? त्यांनी त्या गोष्टी व्हेरीफाय करायला पाहिजे होत्या ज्या आल्यात त्या। तसेच जे विकास काम आहेत त्यामध्ये फॉर्म 12 असतो आकस्मिक खर्चाचे प्रमाणक, त्याच्यावर सह्या नसताना सुद्धा पेमेंट झालं आहे। जर त्याच्या MB सुद्धा ग्रामपंचायतकडे अवेलेबल नाही, फक्त 14 कामाचे MB अवेलेबल आहेत, 40पेक्षा जास्त कामं झाली। तर यामध्ये भ्रष्टाचाराचा दाट संशय आहे आणि पंचायत समितीमार्फत मी 3 मार्च रोजी उपोषणाला बसलो होतो। त्या दिवशी मला असं लेखी आश्वासन देण्यात आलं होतं की 8 दिवसात 200 रुपयासह कारवाई करण्यात येईल, पण आज 1 महिन्याच्या पेक्षा जास्त कालावधी झाला आहे, तरी पण अजून कोणतीही कारवाई करण्यात आली नाही। म्हणून मी आज पुन्हा उपोषणाला बसलो आहे। जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही, फौजदारी गुन्हे दाखल होत नाहीत, तोपर्यंत माझंही उपोषण मी मागे घेणार नाही।